तुम्ही महाभारत नक्कीच वाचले असेल, पण अजूनही तुम्हाला माहीत नसेल. गांधारीची 100 मुले त्या काळच्या लॅबमध्ये कशी वाढली गेली असतील. आपण जे पुराणात चमत्कार म्हणून वाचतो, कदाचित ते त्या काळाचं प्रगत विज्ञान असू शकतं. हे ऐकताना अंधश्रद्धा नक्कीच वाटू शकते, पण सायन्सने जे आज शोधले, ते पुराणांनी फक्त वेगळ्या भाषेत सांगितलेलं होतं. इथे प्रश्न श्रद्धेचा नाहीये, तर प्रिसिजन आणि कॅल्क्युलेशनचा आहे. कोणीही चमत्कारावर विश्वास ठेवू शकतो, पण कॅल्क्युलेशनशिवाय सायन्स चालत नाही. म्हणूनच महाभारत हे फक्त युद्धाचं कथानक नाहीये. हे मानवी मन, सत्ता, निसर्ग आणि विज्ञान याचं विशाल विश्व आहे. आज आपण एका अशाच घटनेवर बोलणार आहोत, जिने हजारो वर्षापासून लोकांना गोंधळात टाकलेलं आहे. गांधारी, एक अशी स्त्री जिने पतीवर अंधनिष्ठा म्हणून स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. वर्षानुवर्षे तपस्या केली, पण गर्भधारणा झाली ती तब्बल 2 वर्षांनी. आणि मग तिने एका मुलाला जन्म नाही दिला, तर एका मोठ्या माणसाच्या गोळ्याला जन्म दिला. इथेच प्रश्न उभा राहतो, ही फक्त लोककथा आहे की या घटनेमागे काही वेगळं विज्ञान दडलंय? महर्षी वेदव्यास त्या गोळ्याकडे पाहतात आणि तो फेकून देत नाहीत, कारण त्यांना माहीत होतं, या गोळ्यात जीवन आहे. वेदव्यास त्या गोळ्याचे 100 समान भाग करतात. प्रत्येक भाग वेगळा, प्रत्येक भागात एक संभाव्य जीवन. आजच्या विज्ञानात यालाच म्हणतात एम्ब्रियॉनिक सेल डिफरन्शिएशन. इथे प्रश्न हा नाही की हे शक्य होतं का? प्रश्न असा आहे, हे शक्य कसं केलं गेलं असेल? त्या काळात तापमान, पोषण, ऑक्सिजन, संरक्षण हे सगळं कसं मेंटेन केलं गेलं असेल? गर्भवाढीसाठी लागणारे मूलभूत घटक, जसे की आजचे विज्ञान सांगते, भ्रूणाच्या वाढीसाठी अनुकूल तापमान 37 डिग्री सेल्सिअस लागते. जर तापमान 35 डिग्रीवर खाली गेले तर पेशींची वाढ मंद होते. 38 डिग्रीपेक्षा जास्त झाले तर DNA डॅमेज, प्रोटीन डिनॅच्युरेशन आणि बर्थ डिफेक्ट्स होतात. म्हणजेच तापमान थोडे जरी चुकले तर गर्भ नष्ट होऊ शकतो. पण गांधारीची मुले 14 महिन्यांपर्यंत ऋतुकुंभात सुरक्षित वाढत होती. याचा अर्थ तापमान सतत नियंत्रित होतं, आर्द्रता योग्य होती, पोषण द्रव्यांचा समतोल योग्य राखला गेला आणि हे सगळं अपघाताने होऊ शकत नाही. म्हणजेच वेदव्यास फक्त ऋषी नव्हते, ते निसर्गाचे शास्त्रज्ञ होते. त्यांना माहीत होतं कोणती वनस्पती उष्णता नियंत्रित करते, कोणती पेशीची वाढ करते आणि कोणती संसर्ग रोखते. संशोधकांचा अंदाज असा आहे की त्यावेळी मध, फळांचा रस, औषधी वनस्पती, मीठ आणि उकळलेले पाणी किंवा पावसाचे स्वच्छ पाणी वापरले गेले असेल. कारण मध हे अँटीबॅक्टेरियल आणि एनर्जी सोर्स पुरवते. फळांचा रस हा शुगर आणि मायक्रोन्यूट्रिएंट पुरवतो. औषधी वनस्पती एन्झाईम्स आणि हार्मोन्स पुरवतात, तर मीठ हे इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करते. आणि आज आपण ज्याला म्हणतो कल्चर मीडियम, बायोकेमिकल न्यूट्रिएंट सोल्युशन, पुराणात त्यालाच म्हटलंय पवित्र जल. पुराणांमध्ये एक वर्णन येतं, ते गर्भ कुंडात ठेवले गेले आणि हा कुंड सामान्य भांडे नव्हते, ते होते बंद, नियंत्रित आणि सुरक्षित भांडी. आजच्याच भाषेत याला आर्टिफिशियल वूम्ब आणि इन्क्युबेशन चेंबर असेच म्हणतात. म्हणजेच आईच्या गर्भाबाहेर गर्भ वाढवण्याचा प्रयोग आज हे विज्ञान करण्याचा प्रयत्न करते, पण वेदव्यासांनी ते हजारो वर्षापूर्वी केलं असावं असा अंदाज बांधला जाऊ शकतो. आणि जर हे खरं असेल तर पुढचा प्रश्न अजून भयंकर आहे. त्या 100 भ्रूणांना कुंडामध्ये ऑक्सिजन कसा पुरवला गेला असेल, संक्रमण कसं टाळलं गेलं असेल आणि 14 महिने गर्भ जिवंत कसा राहिला असेल. आजच्या एम्ब्रियोलॉजीनुसार गर्भाला
नियंत्रित ऑक्सिजन, ऑमनिओटिक फ्लुइड आणि सतत पोषण लागते. आईच्या पोटात हे सगळं प्लेसेंटा करतं. पण बाहेर हे कसं केलं जाऊ शकतं? काही संशोधकांचा अंदाज असा आहे, ते कुंड अर्धवट पोरस असावं. वनस्पती फर्मंटेशनमुळे ऑक्सिजन रिलीज झाला असावा किंवा हळू डिफ्युजन प्रोसेस झाली असावी. आणि आज आपण यालाच म्हणतो पॅसिव्ह ऑक्सिजन डिफ्युजन. आजचे ऑमनिओटिक फ्लुइड असतं पाणी, इलेक्ट्रोलाइट्स, प्रोटीन्स आणि ग्रोथ फॅक्टर्स. पुराणात एक वर्णन येतं, सोमरस औषधी जल. सोमरस म्हणजे फक्त नशेचं पेय नाही, ते असू शकतं बायोकेमिकल ग्रोथ सोल्युशन, ज्यात असतील वनस्पती एक्स्ट्रॅक्ट्स, एन्झाईम्स, मिनरल्स आणि इम्युन सपोर्टिंग कंपाऊंड्स. हे द्रव गर्भाला धक्का बसू देत नाही, संसर्ग टाळतात आणि पेशींची वाढ नियंत्रित करतात. आपल्या पूर्वजांनी सायन्स थेट सांगितलं नव्हतं. त्यांनी ते मंत्र, प्रतीक आणि कथा यामध्ये गुंडाळून ठेवलं होतं. कारण सर्व ज्ञान सर्वांसाठी नसतं. आज आपण जेव्हा पुराणविज्ञानाच्या नजरेतून बघतो, तेव्हा प्रश्न पडतो, आपण खरंच प्रिमिटिव्ह होतो का? की आपण ॲडव्हान्स्ड होतो? पण स्वतःचे नॉलेज काळानुसार विसरलो. गांधारीची 100 मुले हा फक्त चमत्कार नसू शकतो. तो असू शकतो अँसियंट बायोटेक्नॉलॉजी हायपोथेसिस. आज विज्ञान जे शोधतंय ते कदाचित हे हजारो वर्षापूर्वीच शोधलं गेलं असावं. तुम्हाला काय वाटतं? वेदव्यास हे प्राचीन काळातले महान वैज्ञानिक असावेत का?